आमच्या फाउंडेशनचं काम कला, शिक्षण, साहित्य, आरोग्य, बालरंजन, कथाकथन, ग्रामविकास, स्वयंरोजगार असे अनेक उद्देश असले तरीही 2010 पासून आम्ही व्यसनमुक्तीचे काम पूर्ण वेळ करत आहोत. आजही गव्हर्नमेंट जॉब आणि त्याच्यातही एका विशिष्ट पातळीपर्यंत स्त्रिया जर पोहोचत 100 जर ऑफिसर्स असतील तर त्याच्यात केवळ 20च असू शकतात महिला. हे बदलायला हवं. जेव्हा आपण 50% आरक्षणाची गोष्ट करतो तेव्हा तर हे नक्कीच बदलायला हवं असं वाटतं. लहानपणापासून आपल्यावर जे काही संस्कार झालेले आहेत त्यामध्ये स्वभावाला औषध नसतं, कळतं पण वळत नाही, ही परवलीची वाक्य राहिलेली आहे की आपल्या मेंदूची आणि शरीराची जी हार्डवेअर आहे ती निसर्गाच्या कार्यशाळेमध्ये आई वडिलांच्या जीन्सच्या माध्यमातून तयार होते, ही वस्तुस्थिती आहे. मुलांचे इंटरेस्ट, त्यांना कशात इंटरेस्ट आहे तर तुम्ही त्यांना जबरदस्ती करू नका. त्यांचे इंटरेस्ट जोपासा. त्यांच्या ज्या सुप्त प्रेरणा आहेत किंवा ज्या सुप्त टॅलेंट आहेत ते आयडेंटिफाय करा आणि त्याला प्रोत्साहन द्या. सावित्रीची लेख ही शिकली, तिच्यापासून स्त्रियांच्या हातात लेखणी आली आणि म्हणून राजश्री गिरीशिखरं पार करू शकली. जीन्समधून आई वडिलांच्या शुक्राणूंमधून आमच्या जीन्समधल्या स्मृती प्रवास करतात, हे विज्ञान मान्य करत आहे. आणि ही हे देवाची देणगी वगैरे नाही. पहिल्यांदा लक्षात घ्या की देवाची देणगी जे सांगत आले, देणगी देण्यासाठी देवाने काय डायरी मेंटेन करून ठेवली आहे. सिमोझाडे फाउंडेशन हे आता जवळपास 2009 पासून सुरुवात झाली आणि हे 14वं पुष्प आहे. डॉक्टर गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार देतानाचं. सिमोझाडे हे माझे वडील उमरेडच्या जीवन शिक्षण मंडळाचे संस्थापक शिक्षक होते. ते पत्रकार होते, नाटककार आणि शेतकरीही होते. पूज्य साने गुरुजींच्या कथामालेचे त्यांनी दीर्घकाळ अभियान चालवले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्ही सिमोझाडे फाउंडेशनची स्थापना केली. आमच्या फाउंडेशनचं काम कला, शिक्षण, साहित्य, आरोग्य, बालरंजन, कथाकथन, ग्रामविकास, स्वयंरोजगार असे अनेक उद्देश असले तरीही 2010 पासून आम्ही व्यसनमुक्तीचे काम पूर्ण वेळ करत आहोत. आणि व्यसनमुक्तीचं काम यासाठी अनेक लोक विचारतात की तू पत्रकार आहेस आणि व्यसनमुक्तीच्या कामाकडे कसा काय वळलास. कारण की सगळ्यांना माहीत आहे की पत्रकार रात्री कुठे सापडेल तर पुरणभाऊ असतात बारमध्ये. तर ती गोष्ट खरी आहे पुरणभाऊ, कारण अनेक पत्रकार त्यात वाहत गेलेत, मृत्युमुखी पडलेत. भारतीय अधिकारी होत्या, त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी सुद्धा व्यसनाधीनतेमुळे म्हणजे त्यांची वाताहत झाली. मग शेवटी ठरवलं की आपण या मार्गाने जावं आणि व्यसनमुक्तीचं काम सुरू करावं. आम्ही बळवंत मुरघडे, नानाभाऊ समर्थ यांची भक्कम साथ, भारती आणि मी ठरवून डॉक्टर शिवराज देशमुख यांना असलेला अनुभव, यातून या कामाला आम्ही जी सुरुवात केली त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत गेला आणि व्यसनाधीनांना व्यसनमुक्त करण्यासाठी मानसशास्त्रज्ञांची आम्ही मजबूत फळी आज उभारू शकलो आहे, हे सांगताना आम्हाला आनंद होतोय. फक्त औषधाच्या याच्यावर न राहता एक त्यांचं समुपदेशन करणं यासाठी आम्ही हे काम केलेलं आहे. मग हे करत असताना आम्हाला वाटलं की आम्ही फक्त इथपर्यंत मर्यादित न राहता हे व्यसनमुक्तीचं कार्य देशभरात पसरावं आणि यासाठी पसरण्यासाठी हे करत असताना लोकांपुढे आणि लोकांचंही काम मोठं आहे, विविध क्षेत्रात काम केलेलं आहे. त्यामुळे डॉक्टर गिरीश गांधी यांच्या नावाने आम्ही पुरस्कार
द्यायला सुरुवात केली 2013 पासून. त्यात पहिलं पुरस्कार आम्ही ज्येष्ठ गांधीवादी डॉक्टर S.N. सुब्बाराव आणि दुसरा याच व्यासपीठावर आपण 2014 मध्ये डॉक्टर कुमार सप्तर्षींना दिलेला होता. याच महिन्यात ते कालच त्यांचं देहावसान झालं. त्यानंतर दिल्लीचे कर्मयोगी रवी कालरा, धारणी मेळघाटचे ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर रवी कोल्हे, डॉक्टर सुमिता कोल्हे, गुवाहाटीच्या अर्थतज्ञ डॉक्टर अलका शर्मा, सरहदचे संस्थापक संजय नहार, गडचिरोलीत कुरखेडा येथे आदिवासींसाठी काम करणारे डॉक्टर सतीश गुगलवार आणि शुभदा देशमुख, किनवटच्या आदिवासी भागात काम करणारे डॉक्टर अशोक बेलखोडे, जोधपूरचे ॲस्ट्रोपॅथ डॉक्टर गोवर्धनलाल पाराशर, प्राध्यापक शाह मानव यांची अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूरचे ज्येष्ठ साहित्यिक लेखक संपादक डॉक्टर श्रीराम पवार, एकल महिला, दारूबंदी, बालविवाह अशा अनेक विषयावर काम करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरम कुलकर्णी यांना याआधी डॉक्टर गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आलंय. यंदाचा हा पुरस्कार आम्ही गिर्यारोहण, क्रीडा, पर्यावरण, महिलांचे आरोग्य आणि शिक्षण यात विशेष ठसा उमटवणाऱ्या सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूरच्या, कारण की आता अलीकडे नावं बदलतात आणि ते जुनी नावं लक्षात राहतात, श्रीमती राजश्री शिवाजीराव जाधव पाटील यांना देऊन सन्मानित करण्यात आहोत. आणि सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे, आनंदाची अर्थात प्रत्येकाचंच काम मोठं होतं, पण या सगळ्यांची यादी मी जी वाचली आतापर्यंत, त्यात सगळ्यात तरुण राजश्री आहेत. म्हणजे त्यांनी याचाच अर्थ कमी वयात अत्यंत गरुड झेप घेतलेली आहे. तर त्यासाठी आम्हाला तो आनंद होतोय. म्हणजे हा पुरस्कार सुरू करण्याची पार्श्वभूमी मी सांगतोय आणि थांबतोय. गिरीश भाऊंच्या बाबत त्यांच्या नावाने जेव्हा पुरस्कार सुरू केला, तर गिरीश भाऊंनी आतापर्यंत अनेक लोकांना सन्मानित केलं. नागपूरची भूमी अशी ही आहे की त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना ते सन्मानित करत गेले, एका व्यासपीठावर आणत गेले. गिरीश भाऊंचं पर्यावरण, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. नागपूर जे हिरवगार दिसतं आज तुम्हाला, बरेचसे बाहेरचे लोक आहेत, त्यांना म्हणजे आनंद व्हायला पाहिजे. अशा काळात जेव्हा पर्यावरणाची गरज आहे, त्यात वनराईच्या माध्यमातून त्यांनी लाखो झाडे लावली. केवळ झाडे लावली नाही, तर पर्यावरणाबद्दल त्यांनी जागरूकता पेरली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुण पिढ्या निसर्गाच्या संरक्षणासाठी प्रेरित झाल्यात. सामाजिक क्षेत्रात भाऊंचे योगदान तर अजोड आहे. गरीब, वंचित, महिला, बालके यांच्या उन्नतीसाठी ते सतत झटत असतात. त्यांनी शिक्षणाची दीपशिखा पेटवली, सामाजिक विषमतेच्या भिंती ढासळण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्याने अनेक कुटुंबाच्या आयुष्यात आशेचा किरण पसरला. त्यांनी शिकवले की सेवा हीच सर्वोच्च पूजा आहे आणि मानवतेची सेवा हाच खरा धर्म आहे. भाऊंचं काम सांस्कृतिक क्षेत्रात एक खरा रक्षक आणि संवर्धक म्हणून त्यांनी केलं आहे. जेव्हा पारंपरिक कला, लोकगीते, नृत्य आणि उत्सव विस्मरणात जात होते, तेव्हा त्यांनी त्यांना नवसंजीवनी दिली. सांस्कृतिक वारशाचे जतन करताना त्यांनी त्याला आधुनिक काळाशी जोडले. लोककलाकारांना प्रोत्साहन दिले, सांस्कृतिक उत्सवाचे आयोजन केले आणि तरुण पिढीला आपल्या मुळांशी जोडले. संस्कृती ही केवळ भूतकाळाची आठवण नाही, तर भविष्याची प्रेरणा आहे, हे त्यांनी दाखवून दिले. भाऊंची निष्ठा, मेहनत, दूरदृष्टी आणि अटळ विश्वास यामुळं आज अनेकांचे जीवन बदलले आहे. यानंतर आजच्याच पुरस्काराच्या मानकरी माननीय राजश्री शिवाजीराव जाधव पाटील यांचा परिचय करून देण्यासाठी मी भारती झाडे यांना आमंत्रित करते. राजश्री सुमन शिवाजीराव जाधव पाटील यांचा माझा परिचय हा सूर्यनमस्कार ग्रुपमधनं झाला. तशा त्या माझ्याच डिपार्टमेंटला काम करत होत्या, पण सोशल मीडियावरून कोरोना काळात ज्या पद्धतीने सूर्यनमस्काराची त्यांनी एक मुहूर्तमेढ सुरू केली किंवा एक सामाजिक जागृती निर्माण केली, प्रतिकार शक्तीची त्या काळात आपल्या सगळ्यांना खूप आवश्यकता होती. तसंच मानसिक स्वास्थ्यसुद्धा सगळ्यांचं बिघडलं होतं. अशा वेळेला सूर्यनमस्काराचा जयघोष करत आणि त्यांनी फेसबुक किंवा व्हॉट्सअपवरून ज्या पद्धतीने लोकांना मोटिवेट केलं, आणि मी इथे आवर्जून सांगू इच्छिते की त्यांच्यामुळे मी सुद्धा ती
मुहूर्तमेढ जशी पुढे करू लागले तसं त्यातले अनेक लोक आत्ता इथे उपस्थित सुद्धा आहेत, ज्यांनी आमच्या सगळ्यांबरोबर आणि राजश्री बरोबर सूर्यनमस्कार घातले. तर अशी ही ओळख. सुरुवात त्यांची बालपण सगळं इस्लामपूरला, शिक्षण पण तिथेच झालं, अर्थशास्त्रामध्ये MA झालं. आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्या आईला शब्द दिला होता त्या पद्धतीने त्यांनी PSIची परीक्षा द्यायचं ठरवलं. त्यांना पोलीस अधिकारी व्हायचं होतं. 2009मध्ये त्या पोलीस अधिकारी झाल्यासुद्धा. त्यानंतर असं झालं की 2010मध्ये म्हणजे एकीकडे खडतर असं पोलीस प्रशिक्षण नाशिकला सुरू असतानाच MPSCचा अभ्याससुद्धा त्यांनी केला आणि क्लास 1ची नोकरी त्यांनी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, ज्या सेवेत मी सुद्धा होते त्याच सेवेमध्ये त्यांचा प्रवेश 2010मध्ये झाला. मी इथे आवर्जून असं सांगू इच्छिते की ज्या पद्धतीचे पोस्टिंग्स त्यांचे गेल्या 14-15 वर्षामध्ये झालेले आहेत ते सगळे अतिशय संघर्षमय राहिलेले आहेत. पहिली गोष्ट असं असतं की वित्त विभागाला नेहमी ऑथॉरिटीजला सल्ला द्यायचा असतो. त्या सल्ल्यामध्ये काय करता येणार नाही, काय करता येईल याचा उहापोह असतो. काय करता येणार नाही हे सांगितलं की आमचे वरिष्ठ आमच्यावर नेहमी नाराज होत असतात. हे मी इथे आवर्जून याच्यासाठी नमूद करते की ही 14-15 वर्ष जी सर्व्हिस राजश्री यांनी केलेली आहे ती स्मूथ नव्हती. तिथे पण प्रचंड ऊर्जा त्यांची खर्च होत होती. पण त्या व्यतिरिक्तच त्यांनी केलेले उपक्रम जे आहेत सोबत ते मात्र अत्यंत वाखाणण्याजोगे आहे. म्हणजे त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता पहिल्या पोस्टिंग का दुसऱ्या पोस्टिंगमध्येच असताना त्यांचा जो ॲक्सिडेंट झाला त्याच्यामुळे कानाला इजा झाली आणि ती इजा झाली असताना त्यांना सांगण्यात आलं की आता तुम्हाला उंचावर चढता येणार नाही, बॅलन्सचा प्रॉब्लेम होईल वगैरे वगैरे. असं असताना त्यांनी आपलं मानसिक बळ वाढवत सूर्यनमस्काराची कास धरत त्यांनी सुरुवातीला ही कास धरली कारण की त्यांना असं वाटलं की याच्यामुळे मला जे माझं स्वप्न आहे गडकिल्ल्यांवर जाणं, उंचावर जाणं, ते मला पूर्ण करायचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी सूर्यनमस्कार करायला सुरुवात केली. पण सूर्यनमस्कार एकटीने मात्र घालून त्या गप्प बसल्या नाहीत. त्यांनी बरेचसे बहुमान याच्यात मिळवले. 3 वर्ष सलग त्यांना सूर्यपुत्रीचा बहुमान मिळाला. त्याशिवाय त्यांनी डिजिटल प्रसार तर केलाच, ते आपण बघितले. आणि याशिवाय त्यांनी सूर्याथान नावाची जी पुण्याला आयोजित झालेली स्पर्धा होती त्यामध्ये 24 तास अखंड सूर्यनमस्कार घातले आणि त्याची संख्या होती 2424 म्हणजे 24 2424 इतके सलग सूर्यनमस्कार घालणं ही एक अफलातून गोष्ट आहे आणि त्याच्यात शारीरिक आणि मानसिक दोन्ही कस लागतो असं मला वाटतं. याशिवाय त्यांचं जे लेखन झालेलं आहे ते प्रकाशित झालेलं लेखन जे आहे ते पण भरपूर आहे. ही श्रींची लेखणी सूर्यनमस्काराचा मम्मी और राज की बात शून्य शोध कविता, त्याचं आज आपण प्रकाशन इथे अनावरण करणार आहोत. तर अशा पद्धतीने त्यांच्या लेखनामध्ये सुद्धा भरपूर एनर्जी त्या टाकतात. तर याशिवाय 2 गोष्टी अजून इथे नमूद करू इच्छिते. आष्टा येथील अनाथ महिलेला जटा निर्मूलन करून तिला सन्मान मिळवून दिला आहे त्यांनी. 5 वर्षापासून ऊसतोड कामगारांच्या मुलांना दिवाळीनिमित्त नवीन कपडे वाटप, पर्यावरण आणि वारसासाठी वृक्षारोपण, विविध गड किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम अशा अनेक उपक्रमांमध्ये त्यांचं सातत्यपूर्ण सहभाग आणि आयोजन असतं. मला इथे त्यांचे 2 जे भविष्यातले 2 संकल्प आहेत. एक संकल्प असा आहे जगातील 7ही खंडातील 7 सर्वोच्च शिखरांवर त्यांना जाऊन यायचं आहे, उंचावर जाऊन यायचं आहे, सर करायचे आहेत ते. आणि याशिवाय जगप्रसिद्ध असं भव्य सूर्य मंदिर व्हावं, त्याची उभारणी आपल्या हाती व्हावी असा पण त्यांचा एक संकल्प आहे. या दोन्ही संकल्पांना आपण शुभेच्छा देऊया आणि इतक्या विविध बहुआयामी अशा या व्यक्तिमत्वाला एवढी ऊर्जा त्या म्हणजे नोकरीशिवाय लोक कुटुंब आणि नोकरीच्या पलीकडे खरं म्हणजे जात नाहीत. पण त्यांनी इतक्या विविध क्षेत्रांमध्ये जी ऊर्जा आपली ओतलेली आहे आणि सामाजिक बांधिलकीचं ध्येयाचं त्यांनी जे एक प्रदर्शन आपल्यासमोर केलं आहे ते अगदी स्तुतिपूर्ण आहे. त्यांचं पुन्हा अभिनंदन करूया. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद भारतीताई. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या विशेष अतिथी सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि समाजकार्य क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्व डॉक्टर स्वाती धर्माधिकारी यांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित करते. एक मनात सहज आला विचार की स्त्रिया साक्षर झाल्या, साक्षर व्हायला आपल्याला भरपूर वर्ष होऊन गेलेली आहेत. म्हणजे आपण सावित्रीबाई फुलेंचा उल्लेख करू शकतो किंवा त्याच्याही आधी थोड्या प्रमाणामध्ये साक्षरतेला आपण समोर जात होत्या महिला.
आणि त्यांचं स्वतःचा विकास करण्याची कास त्यांनी धरली होती. पण त्यांचा परीघ हा छोटा होता, त्यांचा परीघ हा कुटुंब आणि एवढाच होता. म्हणजे इव्हन आपल्याला आठवतं की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी, हे सुद्धा आपण जेव्हा उद्धृत करतो तेव्हा लक्षात येतं. परंतु हा जर आपण विचार खऱ्या अर्थाने समजून घ्यायचा आहे, मानसशास्त्राच्या दृष्टीने समजून घ्यायचा आहे, तर तो संकुचित वाटत नाही. मला असं वाटतं की हे खरं आहे की स्त्री म्हणजे काय पेक्षा सुद्धा स्त्रीत्व म्हणजे काय हा विचार असावा कदाचित त्याच्यामागे. आणि पाळणा म्हणजे काय, पाळणा म्हणजे जोजवणं आहे, पाळणा म्हणजे सुसंस्कृत करणं आहे, संस्कार देणं आहे, त्याला जोपासना त्याची करायची आहे. मग ते कोणीही असो. साने गुरुजींचा उल्लेख इथे झाला. साने गुरुजींच्या मातृत्व काय म्हणायचं, त्यांच्यातली जी मातृत्व शक्ती होती त्याचासुद्धा मला इथे मग विशेष आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की जे जे विकास करण्यासाठी मदत करतं ते सगळं जोजवणारं असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की स्त्री फक्त स्त्री म्हणून नाही तर स्त्रीत्वाचा इथे विचार करूया. आणि राजश्री जाधव पाटील यांचं मला विशेष अभिनंदन करावंसं वाटतं की त्यांनी फक्त आपल्या कुटुंबापुरतं हे सगळं ठेवलं नाही. स्वतःचं शिक्षण स्वतःच्या कुटुंबापर्यंत ठेवणारे असंख्य आहेत, परंतु त्याच्या पुढे जात त्यांनी हा परीघ ओलांडला आहे, त्याच्यासाठी विशेष अभिनंदन. नोकरी करणं आणि तीही सरकारी नोकरी करणं. आपण विचार करूया टक्केवारीमध्ये किती महिला सरकारी नोकरीमध्ये जातात आणि त्यातही विशिष्ट एका अधिकार पदापर्यंत पोचतात. याचा जर आपण विचार केला टक्केवारी, तर मला माहिती आहे की 8 ते 18% वर ते नाही. आजही गव्हर्मेंट जॉब आणि त्याच्यातही एका विशिष्ट पातळीपर्यंत स्त्रिया जर पोचत, 100 जर ऑफिसर्स असतील तर त्याच्यात केवळ 20च असू शकतात महिला. हे बदलायला हवं. जेव्हा आपण 50% आरक्षणाची गोष्ट करतो तेव्हा तर हे नक्कीच बदलायला हवं असं वाटतं. आणि म्हणून मग राजश्री यांचं खूप कौतुक वाटतं की त्यांनी आज जी झेप घेतलेली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे. गिर्यारोहण करणं हा तर खरं आणखीनही मोठी झेप आहे त्याच्याही पेक्षा. म्हणजे आपण म्हणू शकतो की शिखरं पादक्रांत करणं हे आज आपण ज्या ठिकाणी बसलो आहे तिथे बसून कदाचित आपण हे समजू शकणार नाही. त्याच्यासाठी त्या पर्वताच्या पायथ्याशीच गेलं पाहिजे. आणि त्या पायथ्याशी आपण जेव्हा उभं असतो तेव्हा लक्षात येतं की काय भव्य आपल्यासमोर उभं आहे. आणि मग शिखरावरती जेव्हा आपण पोहोचतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपलं जीवन किती आणि कसं छोटंसं त्यातलं आहे. परंतु एक शिखर पादाक्रांत करून इथे राजश्री थांबल्या नाही. त्यांनी अनेक केवळ आपल्या देशातली नाही तर आंतरराष्ट्रीय शिखरंसुद्धा पादाक्रांत केली आहे. त्यांची जी महत्त्वाकांक्षा आहे त्याच्यासाठी शुभेच्छा की 7 शिखरं जी तुम्हाला सर करायची ती तुम्ही नक्की करू शकाल. स्त्री आणि सामाजिक उत्तरदायित्व हा एक वेगळा विषय परत, की स्त्रियांना काय आवडतं हा जर आपण सरसकट विचार केला तर आपल्याला ज्या गृहिणी आहेत त्यांच्यासाठी आपण विचार करतो तेव्हा लक्षात येतं की मी आणि माझं कुटुंब आणि त्याच्यातल्या भूमिका याच्यामध्ये गुंतून पडलेल्या आपल्याला स्त्रिया दिसतात. स्वतःच्या कुटुंबापलीकडे जाऊन हे विश्वची माझे घरं असं समजून जेव्हा एखादी व्यक्ती काम करते तेव्हा तिच्या त्या प्रेरणेला, तिच्या त्या काय म्हणूया झेपेला आपल्याला नमन करावंसं वाटतं. आणि ह्या व्हल्नरेबल ग्रुप्स जे आहेत, जे कमजोर घटक आहेत आपल्या समाजातले, त्यांचा विचार करणं, ऊसतोड करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी काम करणं, वंचित लोकांसाठी काम करणं, ही तीच व्यक्ती करू शकते जिच्या मनामध्ये करुणेचा झरा आहे. आणि त्यासाठी विशेष अभिनंदन राजश्री यांचं. स्त्री आणि आरोग्य हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा मला असा जाणवतो, नेहमीच जाणवतो की आम्ही नेहमी म्हणतो की मानसशास्त्र असेल किंवा इवन आरोग्य क्षेत्रातले डॉक्टर मेश्राम सर सुद्धा कदाचित याला अनुमोदन देतील की स्त्रिया स्वतःच्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष करतात. तोपर्यंत समोर येत नाही जोपर्यंत अगदी डोक्यावरून पाणी जात नाही. त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे त्यांनी स्वतः लक्ष देणं हे तर अत्यंत गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी राजश्री यांनी जो एक पायंडा आपल्यासमोर एक पाडलेला आहे, सूर्यनमस्काराचं त्यांनी जे काही एक मोठं आयोजन केलं आहे, स्वतःपासून सुरुवात करतो जो तो खरा. आणि त्यांचं कार्य ही त्यांची ओळख आहे. आत्ता भारतीने ओळख करूनच दिली, त्यातूनही आपल्याला कळलेलं आहे. परंतु मृदू स्वभाव आणि अनेकांच्या प्रति करुणा आणि एक विकासाचं व्रत घेतलेली व्यक्ती हीच नेहमी आपल्यासाठी आदर्श ठरावी असं मला वाटतं. आणि त्या अनुषंगाने विशेष अभिनंदन त्यांचं तर करतेच आहे, मी आयोजकांचंही करते की त्यांनी योग्य व्यक्ती त्याच्यासाठी निवडली आहे.
इथे काही शब्दांना थोडंसं बदलते आणि सादर करते की उत्तुंग राजश्रीची इच्छाशक्ती, उत्तुंग राजश्रीची इच्छाशक्ती, अदम्य अनाशा, किनारा सागराला पामराला. त्यामुळे तिला आपण खूप खूप शुभेच्छा देऊया. माझ्या वाणीला विराम देते. आपण सर्वांनी ऐकून घेतलं याच्यासाठी धन्यवाद. थँक्यू. यानंतर आपण सर्वजण ज्या कार्यक्रमासाठी एकत्र जमलो आहे तो क्षण आला आहे. मी पद्मश्री डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम आणि मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी माननीय राजश्री शिवाजीराव जाधव पाटील यांना डॉक्टर गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार 2026 प्रदान करावा. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि 1 लाखांचा धनादेश देऊन सन्मानित करावं. पुरस्काराचे मानपत्र वाचन करण्यासाठी मी निर्मिती झाडे यांना विनंती करते. कर्तृत्वाला मानवतेची जोड देणारी संवेदनशीलता, प्रशासकीय जबाबदारीला सामाजिक बांधिलकीची किनार आणि वैयक्तिक यश समाजाच्या उन्नतीसाठी वाहून घेण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, या सर्व गुणांचा सुंदर संगम म्हणजे श्रीमती राजश्री शिवाजीराव जाधव पाटील. सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे संस्कार, कष्ट आणि प्रामाणिकपणाची परंपरा लाभलेल्या कुटुंबात राजश्रीताई आपला जन्म झाला. सेवानिवृत्त मुकादम असलेल्या वडिलांचे श्रममूल्य आणि आईचे संस्कार हेच आपल्या व्यक्तिमत्वाचे भक्कम अधिष्ठान ठरले. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण गुणवत्ता, अभ्यासू वृत्ती आणि आत्मविश्वास यांची जोड कायम ठेवली. अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करताना योग शिक्षणाचे विशेष प्रशिक्षण घेतले. तसेच शाहिरीसारख्या लोककलेचेही शिक्षण घेत आपले व्यक्तिमत्व बहुआयामी बनविले. 2009 पोलीस उपनिरीक्षकपदी निवड होणे आणि त्यानंतर 2010 महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग ए मध्ये अधिकारी म्हणून निवड होणे हा आपल्या गुणवत्तेचा आणि चिकाटीचा पहिला मोठा टप्पा होता. आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी या जबाबदारीच्या पदावर कार्यरत असताना आपले कार्य प्रशासनातील निष्ठा आणि सचोटीचे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असतानाच शरीर, मन आणि आत्मशक्ती यांचा अद्भुत समन्वय साधणाऱ्या सूर्यनमस्कार साधनेला आपण जीवन ध्येय बनविले. पुणे येथे आयोजित अखंड 24 तासांच्या सूर्याथॉनमध्ये तब्बल 2424 सूर्यनमस्कार पूर्ण करून विश्वविक्रम नोंदवला. राष्ट्रीय योग स्पर्धांमध्ये सलग 3 वर्षे सूर्यपुत्री हा बहुमान पटकावत आपण योग साधनेतील सातत्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे नवे मापदंड निर्माण केले. स्वतःपुरते हे यश मर्यादित न ठेवता हजारो नागरिकांना आपण सूर्यनमस्काराची प्रेरणा देऊन एक आरोग्य चळवळ उभारली आहे. राजश्रीताई पर्वतांची झुंज देताना अनेक गडकिल्ले सर केले, पण आपल्या मनातील नम्रता कधी हरवू दिली नाही. आफ्रिकेतील माउंट किलिमांजारोपासून युरोपमधील सर्वोच्च माउंट एल्ब्रुसपर्यंतची यशस्वी चढाई, एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम, हिमालयातील तांत्रिक मोहिमा, सह्याद्रीतील दुर्गम सुळके आणि गड किल्ल्यावरील पराक्रम या सर्वांमधून धैर्य, नियोजन आणि मानसिक सामर्थ्याचा विलक्षण प्रत्यय दिला. कळसुबाई मोहिमेत स्वतःच्या आईवडिलांना सहभागी करून घेतलेला भावनिक क्षण असो किंवा राज्यातील 250 महिला अधिकाऱ्यांना शिखर सर करण्याची प्रेरित करणारा उपक्रम असो, आपण गिर्यारोहणालाही सामाजिक प्रेरणेचे स्वरूप दिले आहे. क्रीडा क्षेत्रातही आपण उल्लेखनीय यश संपादन केले. राष्ट्रीय स्तरावरील 5000 मीटर चालण्याच्या स्पर्धेत सलग 3 सुवर्ण पदके, पूर्ण मॅरेथॉन, अल्ट्रा मॅरेथॉन आणि अनेक स्पर्धांतील यशस्वी सहभाग यामधून शिस्त, सातत्य आणि इच्छाशक्ती यांचे महत्त्व आपण अधोरेखित केले आहे. साहित्य हे आपल्या संवेदनशील मनाचे अभिव्यक्त माध्यम आहे. ललित लेखन, आरोग्यविषयक साहित्य, विनोदी संवाद लेखन, कविता, प्रवास वर्णने आणि चारित्र्य लेखन अशा विविध साहित्य प्रकारांत उल्लेखनीय लेखन केले आहे. आजच्या काळात अनेक जण यशाच्या उंचीचा पाठलाग करतात. राजश्रीताई, आपण मात्र माणुसकीच्या उंचीचा ध्यास घेतला. पदाला प्रतिष्ठा दिली, विक्रमांना विनम्रता दिली, साहसाला सामाजिक दिशा दिली, साहित्याला संवेदना दिली आणि समाजसेवा कृतज्ञता म्हणून स्वीकारली.
भारतीय स्त्री शक्तीच्या सामर्थ्याचे दर्शन आपल्या कार्यातून अधोरेखित केले आहे. आपला जीवन प्रवास थक्क करणारा आहे. भविष्यात जगातील 7ही खंडांत सर्वोच्च शिखरे सर करण्याचा संकल्प आणि सूर्योपासनेच्या संस्कारातून जगप्रसिद्ध सूर्यमंदिर उभारण्याचे स्वप्न आपल्या दूरदृष्टीची साक्ष देते. हे स्वप्नही आपण नक्कीच साकार कराल हा विश्वास आहे. कर्तृत्व, चारित्र्य, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेच्या अखंड ध्यासाने उजळलेला हा जीवन प्रवास समाजासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. आपल्या जिद्दीचा, निष्ठेचा, सेवाभावाचा, बहुआयामी, कर्तृत्ववान, संवेदनशील आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्वाचा गौरव करणे हा आमच्यासाठी सार्थ अभिमानाचा क्षण आहे. राजश्रीताई, आपल्या समाजसेवेतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन आपणास डॉक्टर गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक पुरस्कार स्वाभिमान आणि कृतज्ञतापूर्वक प्रदान करीत आहोत. भावी आयुष्यात आपली सर्व स्वप्ने साकार होत हीच मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद. रविवार दिनांक 19 जुलै 2026, सिमो झाडे फाउंडेशन, नागपूर. मित्रांनो, डॉक्टर गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार 2026चा सिमो झाडे फाउंडेशनतर्फे देण्यात आलेला आहे तो राजश्री जाधव पाटील यांना. त्याबद्दल त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन. आपल्या सगळ्यांपर्यंत त्यांची माहिती व्यवस्थितरित्या पोहोचलेली आहे. त्या अजूनही सरकारी सेवेमध्ये आहेत, उपसंचालक दर्जाच्या अधिकारी आहेत, आधी पोलीस अधिकारी होत्या. दक्षिण आफ्रिका आणि युरोपमधली सर्वोच्च शिखरे त्यांनी पादाक्रांत केलेली आहेत. अनेक किल्ले, शिखरे यावर त्यांनी यशस्वी चढाई केलेली आहे. महिला अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या कामामध्ये प्रोत्साहित केलेलं आहे. सूर्य नमस्कारामध्ये विक्रम निर्माण केलेला आहे. इतरांनाही प्रेरित केलेलं आहे. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहे आणि त्या स्वतः साहित्यिक आहेत. त्यांची काही पुस्तकं प्रकाशित झालेली आहे आणि आज कवितेचं पुस्तकही तुमच्या पुढ्यामध्ये प्रकाशित होतं आहे. असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. अशा व्यक्तिमत्वाचा सिमो झाडे फाउंडेशन पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं, त्याबद्दल पुन्हा त्यांचं एकदा मी अभिनंदन करतो. पण अशा कार्यक्रमांचा आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना काय उपयोग? यांनी एवढी गडं शिखरं पादाक्रांत केले. मला जर तुम्ही म्हणाल की एखादा साधा डोंगर चढून दाखव तरी मला ते जमणार नाही. मग आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो का? हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होणं स्वाभाविक आहे. आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की मी ज्या लोकांची नावं आज तुमच्या पुढ्यामध्ये घेतली त्यापैकी अनेकांनी खूप मोठमोठ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. भरीव कामगिरी त्यांच्या जीवनामधली आहे. आपण एक सामान्य माणूस म्हणून विचार करताना आपल्या मनामध्ये असा मुद्दा निर्माण होतो की आपण तिथपर्यंत जाऊन पोहोचू शकणार आहोत काय? माझ्या लहानपणापासून मी विनोबा भावेंसारख्या माणसाला अतिशय जवळून पाहत आलो. त्यांच्या सान्निध्यामध्ये वाढलो. जयप्रकाश नारायणांच्या सहवासामध्ये वाढलो. बाबा आमटेंना लहानपणापासून पाहत आलो. तुकडोजी महाराजांना पाहत आलो. आचार्य दादा धर्माधिकारी यांनी तर आम्हाला खऱ्या अर्थानं विचार करण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे. अशी ही सगळी उत्तुंग व्यक्तिमत्वाची माणसं पाहताना नेहमी मनामध्ये विचार यायचा, कधीतरी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकू का? आणि आपल्यामध्ये ती योग्यता आहे का? आपण कधीतरी त्या दिशेनं चालण्याचा, पोहोचण्याचा प्रयत्न तरी करू शकतो का? या पद्धतीचे प्रश्न तुमच्या माझ्या मनामध्ये निर्माण होणं अत्यंत स्वाभाविक आहे. कारण मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं मी काय करू, मी असाच आहे. तुम्हाला स्वीकारायचं असेल तर स्वीकारा, नाही तर नका स्वीकार. आपल्यापैकी काही लोकांना असं वाटतं की मला काहीतरी केलं पाहिजे, पण काय करू? मला कळतं, वाटतं या पद्धतीनं माझ्यामध्ये बदल करावा, पण मी मात्र करू शकत नाही. कळतं पण वळत नाही या शब्दामध्ये आपण त्याला व्यक्त करतो. आपल्यापैकी अनेकांना कळतं की मी ज्या पद्धतीनं बोलतो, ज्या पद्धतीनं इतरांशी वागतो,
ज्या पद्धतीनं माझा राग व्यक्त करतो त्यातनं माझे मानवी संबंध बिघडतात, होणारं कामही धड होत नाही. पण काय करू, माझा स्वभाव असाच आहे. स्वभावाला औषध नसतं. लहानपणापासून आपल्यावर जे काही संस्कार झालेले आहेत त्यामध्ये स्वभावाला औषध नसतं, कळतं पण वळत नाही, ही परवलीची वाक्य राहिलेली आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मी आणि आमचे अतिशय जुने मित्र खूप वर्षानंतर भेटतो आहोत, सुधाकर गायधनी, आम्ही बोलत होतो. मी त्यांना साधा प्रश्न असा केला की आता तुम्ही रिटायर होऊन इतके वर्ष झाला तर तुम्ही काय करता आहात. आणि त्यांच्या या संवादामधनं मला एक मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचवावासा वाटला. आपलं हे स्वतःचं व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय असतं, माझा स्वभाव म्हणजे काय असतो, माझं कर्तृत्व म्हणजे काय असतं, मी हे करू शकतो आणि हे करू शकत नाही, ही जी माझी मर्यादा आहे किंवा माझं सामर्थ्य आहे ते नेमकं काय असतं हे आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया. खरं म्हणजे मला कमी वेळामध्ये बोलणं अतिशय कठीण आहे, पण विकासचा आदेश आहे 15 मिनिटच बोलायचं, त्यामुळे मी 15 मिनिटातच संपवणार आहे. कमी वेळात बोलणं हे फार कठीण असतं. मी ते कठीण काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मित्रांनो, आपला जेव्हा जन्म होतो, डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांच्या समोरही सांगतो आहे मी, ज्याची मला नीट कल्पना आहे. माणसाचा जेव्हा जन्म होतो त्यावेळेस आपण जो आईच्या गर्भाशयामध्ये वाढीला लागतो आणि 9 महिने किंवा त्याच्या आसपास केव्हा तरी आपण जन्म घेतो. या जन्म घेतलेल्या मुलाच्या मेंदूमध्ये काय असतं, त्याच्या एकूण शरीरामध्ये काय असतं, त्याला व्यक्तिमत्व असतं का. जो काही माझा अभ्यास आहे, आणि मी अतिशय सायंटिफिकच आपला अभ्यास असला पाहिजे याविषयी अतिशय दक्ष राहतो, त्याच्या आधारावर मी एवढंच सांगेन की आपल्या मेंदूची आणि शरीराची जी हार्डवेअर आहे ती निसर्गाच्या कार्यशाळेमध्ये आई वडिलांच्या जीन्सच्या माध्यमातून तयार होते, ही वस्तुस्थिती आहे. पण ज्याला आपण सॉफ्टवेअर म्हणतो, ज्याला आपण स्वभाव म्हणतो, ज्याला आपण माझं काम करण्याचं कौशल्य म्हणतो, ज्याला आपण आपलं वर्तणूक म्हणतो, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्या सॉफ्टवेअरचा भाग आहे. त्या बाबतीत मात्र आपला जन्म होतो त्या क्षणी जवळपास आपला मेंदू शून्य असतो. आणि जन्माला आलेल्या क्षणापासून 5 इंद्रियांच्या माध्यमातून आपण अनुभव घ्यायला सुरुवात करतो, आजूबाजूचं जग समजून घ्यायला सुरुवात करतो. आपल्या जवळची सगळ्यात जवळ असणारी, सान्निध्यात असणारी माणसं त्यांच्या बोलण्यातनं, त्यांच्या वागण्यातनं, त्यांच्या डोळ्यांमधनं, त्यांच्या नजरेमधनं, त्यांच्या कृतीमधनं, त्यांच्या प्रेमामधनं, त्यांच्या रागामधनं आपण अनेक गोष्टी स्वीकारत जातो. बालमानसशास्त्रज्ञ सांगतात, या क्षेत्रामधले अभ्यास करणारे, की साधारणतः 5 ते 6 वर्षापर्यंत आपल्या परिसरामध्ये, त्या मुलाच्या भावविश्वामध्ये आणि परिसरामध्ये जी माणसं त्याच्या सान्निध्यामध्ये येतात, 5 इंद्रियांच्या माध्यमातून त्याला जे अनुभव येतात आणि तो मोठ्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो, यातून त्याचं पहिलं व्यक्तिमत्व तयार होतं, ज्याला आपण व्यक्तिमत्वाचा पाया असं म्हणतो, फाउंडेशन असं म्हणतो. साधारणतः वयाच्या 5व्या-6व्या वर्षी त्याला क्रिटिकल फॅकल्टी फॉर्म होते, म्हणजे आपल्या जीवनामध्ये काय स्वीकारायचं, काय नाकारायचं हा अधिकार प्राप्त होतो. पण पहिल्या 6 वर्षामध्ये त्याच्या आईवडिलांनी किंवा आजूबाजूच्या लोकांनी जो संस्कार केलेला आहे त्याच्याच आधारावर हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे मी स्वीकारलं पाहिजे, हे नाकारलं पाहिजे, हे तो ठरवत जातो. आणि त्यामुळे आपल्या बऱ्या वाईटाची कल्पना, नैतिक मूल्यांची कल्पना, आपल्या गायणीची यंत्रणा ही आपल्या आधीच्या झालेल्या संस्कारांच्या आधारावर आपण अंमलात आणत असतो. आणि त्यामुळं मित्रांनो, पहिल्या 6 वर्षातले संस्कार हे अतिशय मोलाचे, महत्त्वाचे मानले जातात, ज्यातून आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा पाया घातला जातो. एकदा निसर्गानं आपल्याला दिलेली ही क्रिटिकल फॅकल्टी आहे, गायणी आहे, काय स्वीकारायचं, काय नाकारायचं हा अधिकार आहे, तो जागृत होणार नाही. या पद्धतीनं जर मुलांवर संस्कार झाले असतील, मी सांगतो ते ऐक, तुला काही कळत नाही, तुला काही अक्कल नाही, या पद्धतीचा संस्कार असेल, तर निसर्गानं बहाल केलेली ही क्रिटिकल फॅकल्टी सुद्धा तो अतिशय चांगल्या पद्धतीनं वापरू शकत नाही किंवा मुळीच वापरत नाही. आणि मग जसं आपल्या आजूबाजूनं आपल्याला सांगितलं जातं त्याच पद्धतीनं आपलं पुढचं व्यक्तिमत्व विकसित होत जातं. यानंतर न्यूरोलॉजी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त व्यक्तिमत्व
पद्मश्री डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम यांना मी आपले विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. वास्तविक आज माझा दिल्लीला कार्यक्रम होता आणि विकासने मला फोन केला की या कार्यक्रमाकरता यावं अशी त्यांची इच्छा होती. मी म्हटलं मला दिल्लीला जायचं आहे. मग आमचे मित्र संजय उगेमणीने फोन केला आणि विकासने पाठवलं की हा पुरस्कार कोणाला द्यायचा आहे. तर मग मी जेव्हा वाचलं त्याच्याबद्दल तर मी म्हटलं की हा दिल्लीचा कार्यक्रम रद्द करून या कार्यक्रमाकरता यावं, कारण मला राजश्रीशी भेटायचं आणि त्यांचा सत्कार करायचा हे भाग्य हे परत लाभणार नाही. त्याचं दुसरं असं कारण होतं की हा जो पुरस्कार देतोय आपण सिमो झाडे फाउंडेशनतर्फे, तर सिमो झाडे सर हे माझे टीचर. मी आज जे घडलो आहे ते जीवन विकास शाळेत घडलो आहे. ते शाळेचे संस्थापक सदस्य होते. त्याच्यामुळे माझं ते पण कर्तव्य होतं की त्या कार्यक्रमाकरता यावं. आणि हा पुरस्कार गिरीश गांधी भाऊंच्या नावाने आहे, त्याच्यामुळे म्हटलं की आपलं जाणं आवश्यकच आहे. म्हणून मी आज या कार्यक्रमाला इथे आहे. आता राजश्रीबद्दल आपण खूप ऐकलं, त्यांनी किती काम केलं, त्याची आपण एक वेगळी बाजू बघू. त्यांचा प्रवास, जीवन प्रवास असा अतिशय प्रेरणादायी आहे. तुम्हाला बऱ्याच लोकांना माहीत नसेल की राजश्री ह्या 10व्या वर्गात नापास झाल्या आणि कशात नापास झाल्या? गणितामध्ये नापास झाल्या. आता हे मी सांगायचं कारण असं की आपण 10व्या वर्गात नापास झालो, आपली नीटची परीक्षा गेली, एखादं आपलं स्वप्न बिघडते आहे किंवा आपण जसा विचार करतो तसं होत नाही म्हणून लगेच फासावर लटकणारे मी अनेक लोक पाहते. माझ्याकडे पेशंट म्हणून येतात किंवा डिप्रेशनमध्ये जातात. परंतु राजश्रीनी या कठीणाईवर मात केली. त्यांनी गणिताचा अभ्यास परत सुरू केला आणि पुढच्या वेळेला गणितामध्ये त्या पास झाल्या. आता त्यांची इच्छा होती की आपल्या आयुष्यात आता एकदाचं गणित सुटून जाईल 10व्या वर्गानंतर आणि आपल्याला इतिहास, भूगोल ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्यामध्ये आपण जायचं. पण एखादी गोष्ट आपण म्हणतो की ती सुटली पाहिजे, पण ती गोष्ट पाठपुरावा करत राहते आणि ती आता त्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटला आणून ते परत गणित त्यांच्या मागे लागलं. परत ज्यांची इच्छा असते की आपल्याला एखादी गोष्ट जमत नाही, ती सुटली पाहिजे, असंच काही नाही. मला शाळेमध्ये पहिल्या वर्गापासून गणितामध्ये 100 पैकी 100 मार्क मिळाले, पण तरी मी गणित सोडलं. आणि सोडायचं होतं मला गणित, कारण मेडिकल साईडला जायचं होतं. तर हा जो राजश्रीचा जो प्रवास आहे की त्यातून मात कसं करायचं, परिस्थितीवर मात कसं करायचं, ही जी मानसिकता डेव्हलप झाली. आता श्याम मानवनी सांगितलं की आपलं व्यक्तिमत्व कसा विकास होत जातो आणि आपण वेगवेगळ्या ज्या घटना येतात त्यातून कसं बाहेर पडत जातो, हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांचा ॲक्सिडेंट झाला. आता ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही हे करू नका, पण त्यांची जिद्द हे करू नका नाही. लहान पोरांसारखं आपण लहान पोरांना जसं सांगतो ना हे नको करू, ते लहान पोरं तेच करतात. ज्याला हात नको लावू, हे फेकू नको, पाडू नको, तर ते करतील. तसं ती जिद्द, लहान मुलांची जिद्द ती त्यांनी ठेवली की नाही, मला आता सांगितलं ना पर्वतावर जायचं नाही, मी जाईल, मी सगळं प्रयत्न करील. तर ही जी जिद्द आहे ना, ही अतिशय महत्त्वाची. आता कोणत्या डॉक्टरकडे गेल्या माहीत नाही, माझ्याकडे असतात, म्हटलं जा, तुला जे करायचं ते करा तुम्ही. तर ह्या ज्या आपल्या डिफिकल्टी असतात आणि हा जो आपण विल पॉवर डेव्हलप करतो, हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि तो समाजापर्यंत जाणं म्हणजे आपल्या आयुष्यात ज्या अगेन्स्ट ऑल ऑड्स मध्ये आपण उभं राहणं आणि उच्चुंग शिखरावर, म्हणजे हे एक प्रतीक आहे. हिमालयावर जाणं किंवा त्या वेगवेगळ्या ठिकाणी ज्या गेल्या आहेत, किलोमांजारो झालं किंवा युरोपमधलं हे झालं, त्यांना 7 खंडात जायचं आहे, हे एक प्रतीक आहे. आपल्याला उत्तुंग शिखरं आयुष्यात गाठायची आहे. तर हा एक अतिशय महत्त्वाचा
जो त्यांच्या व्यक्तिमत्वाला जो पैलू आहे तो आपल्यापुढे ठेवणं आणि समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यांच्या कार्याला सामाजिक टच सुद्धा आहे. म्हणजे बरेच लोक आता नोकरी लागली की आपल्याच कामात बिझी असतात, कुटुंबात बिझी असतात. त्यांनी तसं नाही केलं. त्यांना जे काही प्रॉब्लेम दिसले त्याकडे त्या वडल्या, त्या सॉल्व करायसाठी त्यांनी प्रयत्न केला. मग तो पूरग्रस्ताचा प्रॉब्लेम असो, गरीब मुलांचा प्रॉब्लेम असो, तृतीयपंथीयाचा प्रॉब्लेम असो किंवा इतर लोकांचा प्रॉब्लेम असो. त्यामधून आणखी एक गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते की त्या जेव्हा किलीमांजारोला गेल्या आफ्रिकेमध्ये, तेव्हा त्यांच्या हातात एक पुस्तक होतं. त्या पुस्तकाचं नाव आहे अल्केमिस्ट. आणि ते पुस्तक वाचत त्या तिथे गेल्या. आता अल्केमिस्टची फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे. हे अल्केमिस्ट हे पुस्तक हे पावलो सिलो या लेखकाने माणसाने लिहिलं. हा जेव्हा 8-9 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या वडिलांनी विचारलं की तुला काय व्हायचं आहे. त्याच्या वडिलांची इच्छा होती की याने लॉयर व्हावं किंवा डॉक्टर व्हावं. पावलो सिलो मला लेखक व्हायचं आहे. तुम्हाला लेखक व्हायचं आहे, हे लेखक वगैरे नाही, हे फालतूपण आहे, लेखक नाही व्हायचं. म्हणून त्याला त्यांनी सायकेट्रिस्टकडे नेलं. त्याला सांगितलं की याच्या डोक्यातलं भूत काढा. ते म्हणाले की त्यांनी समजून पाहिलं तर ते काही समजलं नाही. मग त्याच्या वडिलांनी म्हणाला की त्याला शॉक द्या. तर ते ECT म्हणून एक शॉक असतात, ज्यांच्या डोकं फिरलं त्यांना द्यायसाठी. तर त्याला त्यांनी शॉक दिले. घरी येऊन वडिलांनी विचारलं काय व्हायचं आहे रे. लेखक. परत नेलं, परत शॉक दिले. विचारलं काय व्हायचं. त्याला वाटलं की आता फरक पडेल. तुम्हाला काय व्हायचं आहे. लेखक. परत नेलं, तिसरा शॉक दिला. मग त्याच्या वडिलांना मग परत म्हणतो की लेखक व्हायचं आहे. त्याच म्हणाल तुला जे व्हायचं आहे ते हो, तुला जे करायचं ते कर. आता हे तू गॉन केस आहे. त्यांनी आयुष्यातलं पहिलं पुस्तक लिहिलं अल्केमिस्ट. आणि त्या पुस्तकाच्या 6.5 कोटी प्रती ह्या विकल्या गेल्या. हा एक विश्वविक्रम आहे. त्यामुळे इथे जे आई वडील आहेत त्यांनाही मला सांगायचं आहे की मुलांचे इंटरेस्ट, त्यांना कशात इंटरेस्ट आहे तर तुम्ही त्यांना जबरदस्ती करू नका. त्यांचे इंटरेस्ट जोपासा. त्यांच्या ज्या सुप्त प्रेरणा आहेत किंवा ज्या सुप्त टॅलेंट आहेत ते आयडेंटिफाय करा आणि त्याला प्रोत्साहन द्या. या संबंधाने मला एक आणखी गोष्टीची आठवण होते. आम्ही आरोग्य फिल्म फेस्टिवल दरवर्षी घेतो. तर आम्ही पहिल्या आरोग्य फिल्म फेस्टिवलमध्ये त्याचं उद्घाटन प्रकाशदादा आमटेंनी केलं होतं. 2 दिवसाचा फिल्म फेस्टिवल. आम्ही त्याच्यात 45-50 शॉर्ट मूव्हीज दाखवल्या होत्या. त्यामध्ये एक मूवी होती ज्याचं नाव होतं 2 चाक 435 दिवस. आता यामध्ये ही जी मुलगी आहे कदाचित, कारण ती पर्यावरणावर काम करते, तर राजश्री त्यांना कदाचित ओळखत असतील. ती 21 वर्षाची मुलगी, एकटी. तिचं नाव प्रणाली चिकटे. महाराष्ट्रात कोरोनाच्या काळामध्ये पर्यावरणासंबंध समजून घेण्यासाठी आणि पर्यावरणाबद्दलचं अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी 17,000 किलोमीटर एकटी सायकलनी फिरली. अतिशय म्हणजे प्रेरणादायी हा प्रवास होता. आणि तिने सांगितलं की लोक कसे बिहेव करतात, कसं चेंज करतात. आणि म्हणजे तिने सांगितलं रामटेकचं उदाहरण. म्हणजे ती रात्र संध्याकाळ झाली होती. ती रामटेकला मंदिरात गेली. ते म्हणाले की मला रात्र झाली आहे, आता मला इथे राहू द्या रात्रभर. ते पुजारी म्हणाले नाही, इथे पुरुषांनाच राहू देता येईल, स्त्रियांना राहू देता येत नाही. हे बघा डिस्क्रिमिनेशन राम मंदिरामधलं केवढं. ते म्हणे आता मी काय करू. आता मला तर मी इथे आहे, मी अशी आहे, मी सायकलने आली, एवढ्या रात्री मी कुठे जाऊ. मग ती म्हणाली की तुम्ही नगरसेवकाला भेटा.
ती नगरसेवकाकडे गेली. नगरसेवक म्हणाला की "बा, नाही नाही मी काय करू शकत नाही." तर तिने सांगितलं आता मी काय करू. मग त्यांनी एका आदिवासीचा त्यांना म्हणे फोन केला. त्या आदिवासी माणसाने तिच्याकडे गेली. त्याला एज्युकेशन काय, प्रवास काय, सायकल काय, पर्यावरण सांगितलं पर्यावरण, त्याला काहीच माहीत नव्हतं. आणि जिथे एक कन्स्ट्रक्शन साईट होती तिथे तो आदिवासी राहत होता. ते म्हणाले ठीक आहे तू आता माझ्या इथे राहा रात्रभर. तर ज्या लोकांना समज आहे, जे शिकलेले आहेत किंवा ज्या लोक ते कसे वागतात आणि जे अडाणी आहेत ते लोक कसे वागतात हा फरक तिला तो दिसून आला आणि तिने तो सांगितला त्या सिनेमामध्ये. राजश्रीनी PSI व्हायचं का ठरवलं. तिच्या म्हणजे ती अशी तिला असं प्रेरणा येऊन जाते आणि हे करायचं. तिच्या बहिणीचं लग्न होतं, तिची मोठी बहीण. तिच्या मोठी बहिणीला बघायला PSI आला आणि त्याचा रुबाब बघून त्याला वाटलं की आपणही PSI झालो. आणि त्यानंतर मग तिने जेव्हा वाटलं की तेव्हा PSI झाल्यानंतर ट्रेनिंग झाल्यानंतर मला वाटतं त्यांनी अभ्यास सुरू केला आणि MPSC मध्ये त्या गेल्या. तर त्या निमित्तानं मला आणखी एका PSIची आठवण झाली. ते आमचे मित्र आहेत, त्यांचं नाव आहे प्रवीण कुमार. ते हैदराबादला असतात. ते PSI होते, पण त्यांना असं वाटतं त्यांच्या आईकडून त्यांनी प्रेरणा घेतली आणि त्यांना असं वाटलं की हा जो एवढा रुबाबदार प्रोफेशन आहे काही चांगलं आहे, एज्युकेशनमध्ये काही केलं पाहिजे म्हणून ते अमेरिकेला गेले हार्वर्ड युनिव्हर्सिटीला. आणि त्यांनी 1 वर्ष तिथे ट्रेनिंग घेऊन तेलंगणा स्टेट सोशल वेलफेअर रेसिडेन्शियल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे सेक्रेटरी म्हणून त्यांनी मागून घेतलं की मला या संस्थेचा सेक्रेटरी व्हायचं आहे. तेव्हा त्याच्या 268 ब्रँचेस त्या तेलंगणामध्ये होत्या आणि तिथे मुलं काही शिकायची नाही किंवा त्यांचं काहीच प्रगती व्हायचं नाही. त्यांनी जो चॅलेंज स्वीकारला आणि त्यांनी मुलांना 10 कमांडमेंट्स शिकवल्या आणि त्यांना त्याचा एक ग्रुप तयार केला ज्याचं नाव आहे स्पेरो. स्पेरो म्हणजे सोशल वेलफेअर आणि एरो म्हणजे स्काय, हे ग्रीक शब्द आहे. तर स्काय इज द लिमिट. तुम्हाला जे वाटलं ते करू शकता. आणि त्यांनी वेगवेगळे टॅलेंट ओळखून त्या म्युझिक असेल, डान्स असेल, एज्युकेशन असेल, त्याच्यातले त्या संस्थांमधले आता साधारण 200 विद्यार्थी MBBSला जातात, IITला जातात. आणि त्यांनी 110 मुलांना माउंटेनिअरिंगचं ट्रेनिंग दिलं. आणि त्यातली एक मुलगी 13 वर्षाची आणि एक मुलगा, तिचं नाव पूर्णा. 13 वर्षाची मुलगीने म्हणाली की मी एव्हरेस्टला जाते. आता ती जेव्हा जात होती अर्ध्या रस्त्यात तेव्हा न्यूज आली की तिथे अवलांच होऊन काही 18 शेर्पा लोक मेले. तर प्रवीण कुमार तिला फोन केला की तुम्ही परत या, तू जेवढं अचीव केलं ते पुष्कळ आहे, भरपूर आहे. तर ती म्हणाली की मी स्वेरो आहे, मी परत येणार नाही, आम्ही गोईंग बॅक नाही आहे, आम्ही तर कमांडमेंट घेतलेली आहे, आम्ही जाऊच, आम्ही मेलो तरी जाऊ. पण ती गेली आणि तिने रेकॉर्ड केला 13 वर्षाची मुलगी ती माउंट एव्हरेस्टवर जाण्याचा. पण आजचा जो हा क्षण आहे तर हा जो घडून आणलेला आहे ते सिमो फाउंडेशनचे आदरणीय भारती झाडे मॅडम आहेत, विकास झाडे सर आहे, गुरुकुलचे सगळे सदस्य आहेत आणि झाडे फाउंडेशनचे सगळे सन्माननीय सदस्य आहे आणि त्यांच्यामुळे मी आज इथे उभी आहे. त्याच्यामुळे त्यांचं ऋण व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाही आहे. तर मला पुरस्काराला एक उत्तर द्यायचं होतं, माझ्याबद्दलची माहिती सांगितली, पण आज माझी ही ओळख आपल्या नागपूर आणि विदर्भातल्या लोकांना झाली. तर अशा पद्धतीचं मी गेली माझ्या नोकरीचा पूर्ण कालावधी 14 वर्ष आणि त्यानंतर मला एक सामाजिक भान आलं. त्यानंतरचे आपण जर बघूया तर 10 वर्षाचा हा एक कालावधी असेल. तर त्यामध्ये इतकं मोठं कौतुक माझं कधीच झालं नाही. म्हणजे ज्या वेळेला मी आंतरराष्ट्रीय मोहिमा ही पार करून आली तेव्हा बातमी आली असेल, त्याच्यानंतर आम्ही सूर्यनमस्कार केल्यानंतर पण वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्या. पण असा एक मोठा सत्कार, ही एक खूप मोठं काम आहे आणि आम्हाला खूप प्रेरणा मिळाली. तर असा हा सत्कार माझा पहिल्यांदा इथे होतो आहे. तर
तर त्यामुळे मग आजचा जो हा क्षण आहे तो माझ्या आयुष्यातील अत्यंत भावूक आणि तितकाच तो मला कृतज्ञतेचा क्षण वाटतो. आणि त्याच्याबद्दल मी काय बोलू, म्हणजे मी आता याच्याबद्दल मला वाटते सतत मॅडमने सांगितलं तसं एक 3-4 दिवस तरी सलग लिहीन प्रत्येकाच्या या अनुषंगाने. कारण लिखाण करणं हे माझं हे आहे, म्हणजे लिहिता येतं मला, म्हणजे जास्त भाषण मला करण्याची सवयही नाहीये किंवा नाही येत, ते जमत नाही. तर हा जो माझा आज सत्कार केलेला आहे, तर तो माझ्या प्रवासामध्ये माझ्याबरोबरती जे मला लढतो पुढे म्हणून जे आहेत, त्या प्रत्येकाचा आहे. तर त्याच्यामध्ये माझ्या आई-वडिलांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. कारण की या ह्याच्यामध्ये एक 20 वर्षापूर्वी किंवा आणि ज्यावेळेला मुलगी जन्माला आली तेव्हापासून, की दुसरी मुलगी जन्माला आली म्हणून नातेवाईक बघायला आले नाही, की ह्यांनी काय पाप केलं आणि यांना दुसरी मुलगीच जन्माला आली म्हणून. आणि मग माझं नाव वडिलांनी राजश्री ठेवलं आणि मला राजाच म्हणतात. म्हणजे 10वीचं मला आठवतं, की 10वीचा पेपरचा हे होता आणि माझा नंबर खाली होता आणि मी वरती शोधत होते आणि पप्पांनी मला राजा खाली ये, इथं नंबर आहे म्हटल्यावरती सगळ्यांना वाटलं की मुलगा येईल. तर मी गेले होते किंवा वर्गामध्ये पण असं म्हणायची की राजा राजा. त्याच्यामुळे जे मला त्यांनी मुलासारखं जे वाढवलं, तर मला असं वाटतं की हे किंवा मग KBP कॉलेज जिथे माझे वडील शिकले तिथे सर्व मुलांचा वर्ग आणि मग त्याच्या कन्या महाविद्यालय, तर ते म्हणे की तू कन्या महाविद्यालयामध्ये ॲडमिशन नाही घ्यायचं, तर KBP कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं की जिथे NCC आहे, NSS आहे, सायनाकर सरांसारखे प्राचार्य आहेत, की जिथे शैला सायनाकर मॅडम ज्यांनी माझ्या कवितेमधला हे ओळखलं. म्हणजे मी कविता किंवा असं काही लिहिलं की तर ते कॉलेजमध्ये एक भिंतीपत्रक नावाचा प्रकार होता, ज्याला आपण आत्ता फेसबुक बनवूया, तर ते लावलं जायचं आणि मग काही मला सांगायचे की तुमची कविता किती छान आहे आणि आम्ही वाचली. तर त्यावेळेला मी गऱ्याचा लाडू वाचवा असा एक विनोदी लेख लिहिला होता. तर मी पूर्ण त्या दिवसामध्ये गऱ्याचा लाडू वाचला का, कारण की मी असं लिहिलं होतं की गऱ्याचा लाडू कोणच खात नाही आणि तो फराळामध्ये सगळ्यात शेवटी उरतो आणि मग त्याला शिऱ्यामध्ये कन्वर्ट करतात किंवा असं. तर त्यामुळे मी ते लेख लिहिला होता. तर म्हणजे मला मी जे काय करत गेले तर त्याच्या पाठीमागं एक शृंखला निर्माण झाल्या. म्हणजे ज्या वेळेला सरांनी आता सांगितलं की मी PSI का झाले, तर त्याचं कारण होतं बरोबर, पण त्यांनी सांगितलं की ही उंच आहे आणि आम्हाला ही पसंत आहे आणि त्यामुळे आम्ही तर मग मी आधी खूप ठरवलं होतं की मी लग्न आयुष्यात कधी करणार. त्यामुळे मी माझ्या आईला सांगितलं की मी PSI होते, पण तू असा काही विचार करू नको. त्यामुळे मी विचार केला आपण PSI होऊया. मग त्याच्यानंतर मी MPSCचा अभ्यास केला, स्पर्धा परीक्षा दिल्या. त्याच्यानंतर मग जोपर्यंत आपण मध्यमवर्गीय असतो, तर जेव्हा एक मध्यमवर्गीय लोकांना आपल्या आर्थिक गरजा भागवणं आणि मग एवढंच हे असतं, आईवडिलांच्याकडे पण एवढे पैसे नसतात की ते आपल्याला कधी हे पैसे घ्या, पॉकेट मनी सारखा असा विषय नसतो. त्यामुळं मला नोकरी लागल्यानंतर मला गडकिल्ले, म्हणजे मला एक उर्मी होती की उंचावर जायचंय, कुठला तरी गड दिसला की तिकडे जायचंय. तर मग मी पन्हाळा पावनखिंडचा मोहीम केली आणि PSIच्या ट्रेनिंगमध्ये माझी मैत्रीण निर्मला पाटील, तर ती अशा समान आवडीची झाली आणि त्याच्यामुळे आम्ही दर शनिवारी रविवारी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गड किल्ल्यांना जायला लागलो. आणि माझा प्रतापगडला जायच्या आदल्या दिवशी ॲक्सिडेंट झाला आणि मला कानाला मार लागला, माझा खांदा फ्रॅक्चर झाला आणि मी जेव्हा मला हे आलं, म्हणजे मी जेव्हा ICU मध्ये होते आणि मला ज्यावेळेला शुद्ध आली त्यावेळेला मी सांगितलं की निर्मलाला कुणीतरी फोन करून सांगा की मी उद्या येणार नाहीये तिकडे. म्हणजे तेवढा माझ्याकडे ते विचार होता की मी येऊ शकत नाहीये तिला. मग डॉक्टरांना मी पण विचारतानाच विचारलं की मी उंचावर जाऊ शकते का, तर ते म्हणाले की तुझा तोल जाणार. म्हणजे आता मला जाणवतंच की मी जर एक ठिकाणी खूप उशीर बसलीये किंवा आता मी हे करते, तर मग एक प्रकारचा असा थोडासा आपण इम्बॅलन्स होतो. तो कानाच्या पडद्याला आपली हाडांची साखळी आहे ती ज्या वेळेला डिस्टर्ब होते पूर्णपणे आणि सर्दी होते, तर त्यावेळेला मला हा त्रास होतो. तर पण ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर आता इथे खूप सारे आता मॅडम बसल्या तिथे, भारती मॅडम, की त्यांच्याबरोबर मी माझ्या अशा गोष्टी बोलायचे की ज्यावेळेला आम्ही एकत्र एका ग्रुपमध्ये होतो तर त्यावेळेला मी जे विचार मांडायचे तर त्यावेळेला आमचा फोन व्हायचा आणि मग त्या आम्हाला सोल्युशन द्यायच्या. किंवा मी आजही आले ज्यावेळेला तर तेव्हाला मी एव्हरेस्टवरून मी या वर्षी एव्हरेस्टवरून मधून खाली आले होते. म्हणजे मी
एव्हरेस्ट बेस कॅम्प केला 2024 साली. 2025 साली मला रजा मंजूर झाली नाही आणि 2026 साली मी ज्यावेळेला एव्हरेस्टसाठी गेले तर त्यावेळेला एक शेर्पा जे माझ्याबरोबर होते तर ते एका ठिकाणी बसले होते आणि ते एक दगडाला असं हे करत होते आणि तो त्यांच्याकडून निसटला आणि बरोबर तो माझ्या पायाच्या दिशेने आला. तर हे मी 2-3 दिवसामध्ये रिकवर झाले पण होते. किंवा मग मला जो काही आर्थिक प्रेशर होतं निधी मंजुरीचं किंवा आणि काही गोष्टी होत्या तर त्यामुळे मॅडम मला पहिल्या दिवसापासून म्हणत होत्या की तुला अँझायटीचा प्रॉब्लेम आहे किंवा काय, तर त्याच्यातून मी रिकवर झाले नाही आणि मी पुन्हा परत आले आणि मग मी आज इथे उभी आहे. तर मग मी जे काही माझं अपयश आहे होतं तर ते मी पूर्ण विसरून गेले. तर त्याच्यानंतर समाजकार्याचा विषय म्हटलं तर त्याचं पण मॅडमनी आता ज्यावेळेला मी ग्रुपमध्ये होते ज्यावेळेला 19 साली पूर आला तर त्याच्यामध्ये आम्ही ऑफिसला जाऊ शकत नव्हतो आणि सगळीकडे तो होता आणि पेपरमध्ये अशा बातम्या येत होत्या की पूरग्रस्त कसे हलवले जात आहेत, कुठे कुठे आहेत ते किंवा काय. तर मग मला लिहायला मी लिहिते त्यामुळे मी असं लिखाण केलं होतं की आमच्या आजूबाजूच्या भागामध्ये पूरग्रस्त आहेत. तर माझ्या कवितेचं नाव आहे कल्पतरू. सारं काही मनासारखं घडायला आपण एखाद्या देशाचे राजा नसतो आणि मनातलं सारंच काही बरसवायला आपण नक्कीच पारिजात नसतो. आकाशातल्या चांदण्या मोजताना गणित आडवं आणायचं नसतं. किती मोजल्या किती सोडल्या विचार करीत बसायचं नसतं. हवं ते सर्वच पाहिजे, हवं ते सर्वच पाहिजे असं म्हणायला कल्पतरूचं झाड लागतं आणि त्या झाडाखाली बसून आपल्यासाठी काही नाही तर दुसऱ्यासाठी काही मागायला मोठं असं मन लागतं. किती सुख किती दुःख, किती सुख किती दुःख मोजताना सुखाने मी थोडंच वाटतं. मात्र हसतच जगायला शिकलं की न मागता सारं काही मिळतं. तर आज मी इथे जे आहे तर ते मी सिमो झाडे फाउंडेशनच्या कल्पवृक्षाच्या झाडाखाली येऊन बसलेली आहे असं मला वाटतं. आणि भारती मॅडम आणि विकास सर यांची मी आजन्मऋणी राहील. किंवा मी सरांनी जे मला असा 14 क्रमांकाचा जो असा पुरस्कार दिला आहे त्याच्या आधीचीही त्याच्यानंतर येणारी नावं, तर मला असं वाटतं की माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे की मला अजून मोठं करायला, कारण पुरस्कार खूप मोठा आहे. तर मला ह्या पुरस्काराने खूप मोठी प्रेरणा दिली की ज्याच्यामुळे माझ्या मनामध्ये आणखीन पुन्हा विजिगीषू वृत्ती निर्माण झाली की मी काहीतरी आणि करायला पाहिजे. थँक्यू. उपस्थित रसिक हो, श्रोत्यांनो, माझ्या शिरस्त्याप्रमाणे मी रसिकांना आधी मान देत असतो, कारण तुम्ही उपस्थित नसता तर आमची शान काही राहिली नसती. कवी असल्यामुळं रसिकांचं महत्त्व मला अधिक कळतं. आपण आता ज्या व्यक्तीचं मनोगत ऐकलं या पुरस्काराबद्दल आणि हे जे वातावरण इथे मला दिसतं आहे त्या वातावरणात त्यांचा जो सत्कार झाला, थोडं काव्यात्मक बोलायचं झालं तर ढगाळलेल्या वातावरणात एखादं इंद्रधनुष्य उजळून निघावं असा हा आजचा कार्यक्रम आहे. आणि ज्या व्यक्तीच्या नावाने सिमो झाडे फाउंडेशनकडून हा पुरस्कार दिला गेला त्याविषयी मला थोडं बोलू द्या. मी पाहुण्यांची नावं मध्ये मध्ये घेत जाईल. प्रारंभालाच घेऊन मोकळं होऊन जाणं मला बरं वाटत नाही. जिथे त्यांचं महत्त्व आहे माझ्या बोलण्यात तिथं मी त्यांचा उल्लेख अवश्य करेन. सिमो झाडे फाउंडेशन विकास झाडेंनी आणि भारती झाडेंनी यांनी ते तयार केलं. खूप आधीची गोष्ट आहे, मी थोडं अर्ध्या मिनटात सांगतो आहे की सिमो माझे चाहते होते आणि ते कवितेचे समीक्षकही होते. हे विकासला माहिती असेल. त्यांनी खूप वर्तमानपत्रांमधून लिखाण केलं, माझ्यावरही लिहिलं होतं. आणि एकदा मी विकासला म्हणालो, विकास क्षमा कर, थोडी आठवण करून देतो आहे की त्यांच्या नावाने एखादं फाउंडेशन निघावं. आणि आज ते फाउंडेशन इतक्या उंचीवर गेलेलं आहे. त्यांच्या स्मृतींना मी अभिवादन करून सिमोनच्या स्मृतींना मी पुढचं बोलतो आहे. इथे आज राजश्री तू यासाठी भाग्यवान आहे
तुला मी एकेरी संबोधलं तर चालेल ना? कारण इथं सगळे तरुण आहे. ज्येष्ठ वयाचा मीच आहे एकटा स्टेजवर. मेश्राम सरही लहान आहे, श्याम मानवही लहान आहे माझ्यापेक्षा, आणि बाकीचे सगळे तर लहानच आहेत. आता कोणीतरी मला बघाशी म्हणालं, तुम्ही अगदी जसेच्या तसे दिसता. दिसणे आणि असणे यातला फरक तुम्हाला कळतो ना? दिसतं कधी कधी, नैसर्गिक कृपा असते, पण कधी उचलून नेले कोणाला सांगता येत नाही. तर इथे गांधी सरांच्या नावाने हा जो पुरस्कार देण्यात आला, डॉक्टर गिरीश गांधी राष्ट्रीय पुरस्कार आहे. आता राष्ट्रीय शब्द हा मराठीत असल्यामुळं आम्हाला फारसा असा कानाला स्पर्शून जात नाही, साधारणपणे वाटतो तो शब्द. पण हा नॅशनल अवॉर्ड आहे असं म्हटल्यावर काही वेगळं वाटतं. हा नॅशनल अवॉर्ड साधा अवॉर्ड नाही. हा अवॉर्ड ज्या व्यक्तीच्या नावाने सिमो झाडे फाउंडेशननी तयार केला आणि ज्या लोकांच्या उपस्थितीत तुम्हाला हा प्रदान करण्यात आला, या व्यासपीठावर, या मंचावर उपस्थित जेवढे गेस्ट आहे ना, त्यांच्यापेक्षाही गणमान्य या सभागृहात बसलेले आहेत. इथे शास्त्रज्ञ आहेत, ढोबळेंसारखे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे, इथे नाखलेंसारखे पत्रकार आहेत, इथे आमचे प्रभाकर कोण बत्तूनवार आहे, बोरकुटे आहे. आता काही नावं सुटून जातील, जावंदिया सर आहे, शरद पाटील सर आहे. एकदा काय होतं, ही नावं घेतली ना, ज्यांची सुटली ते नंतर बाहेर पकडतात की आम्ही तुम्हाला दिसलो नाही का तेव्हा. तर मग म्हणावं लागतं, जरा दृष्टी जरा दूरचं बरोबर दिसत नाही, समोरच्या रांगेतले दिसतात. असो, इथे पुरणही आहे. पुरण मेश्राम आमचे कुलसचिव राहिले. खूप मोठी मोठी माणसं आहेत की विकासराव तुम्ही माणसं कशी गोळा केली. यातला एक एक माणूस एखाद्या समारंभाला मिळवायचा म्हटला तर खूप प्रयत्न करावा लागतो. आणि ही सगळी माणसं, गणमान्य माणसं, राजश्री, आज या सभागृहात मी पहिल्यांदा पाहतो आहे. इतकी मोठी माणसं, आणि तेवढीच तू मोठी असल्यामुळे ही सगळी माणसं तुला ऐकायला इथं आली. स्वाती धर्माधिकारी मॅडमने, डॉक्टर स्वाती धर्माधिकारी मॅडमने मगाशी एक संदर्भ दिला, तो खूप महत्त्वाचा आहे, कारण अध्यक्षाला ते संदर्भ घ्यायचे असतात. सावित्री आईंचा उल्लेख केला. मी बाई म्हणत नाही त्यांना, ती सावित्री आई आहे. आणि त्या सावित्री आईची तू लेक आहे, सावित्रीची लेक. ही शिकली, तिच्यापासून स्त्रियांच्या हातात लेखणी आली, आणि म्हणून राजश्री गिरीशिखरं पार करू शकली. आणि तुला ज्यांच्या नावाने पुरस्कार देण्यात आला ते गिरीशच आहेत. गिरीश म्हणजे गिरींचा देव, म्हणजे महादेव. त्या गिरी महादेवाच्या नावाने तुला हा पुरस्कार दिला, कारण तू गिरीशिखरं पार केली. ही साधी गोष्ट नाही आहे. आणि दुसरा तुझा एक गौरव झालेला आहे तो असा, तुझ्या याच्यामध्ये मी तो वाचला त्या माहितीमध्ये, आणि तो खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. हिला सूर्यपुत्री संबोधण्यात आलेला आहे सन्मानाने. नुसतं संबोधलेलं नाही, हा पुरस्कार देऊन तिचा गौरव झालेला आहे. तू या भारतवर्षातली दुसरी व्यक्ती आहे, पहिली व्यक्ती आहे सूर्यपुत्र कर्ण. महाभारतातला कर्णाला सूर्यपुत्र संबोधल्या गेलेला आहे. त्यानंतर एका तुला, म्हणजे मी तुला व्यक्ती समजतो, स्त्री वगैरे हे लिंगात्मक भेद आहे, हे पुरुष वर्गाने निर्माण केलेले आहे सगळे, त्याला जबाबदार हे पुरुष आहे. तू एक व्यक्ती आहे आणि तुलाही सूर्यपुत्री असं संबोधण्यात आलेलं आहे. ही फार मोठी गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट. ते महाभारतातले कर्ण सूर्यपुत्र आणि तू आजच्या भारतातली सूर्यपुत्री. असो, इथे मला सांगताना आनंद होतो, गिरीश भाऊ तुम्ही आज लोकांमध्ये बसले, इथे तुमच्या नावाचा पुरस्कार आहे आणि तुम्ही लोकांमध्ये बसून असता असं मला विकासने आधीच सांगितलेलं होतं. म्हटलं हे त्यांचं नम्रपण आहे, कारण त्यांच्याच नावाने ती व्यक्ती गौरवांकित होते, त्यांना ते बघायचं आहे समोर बसून. ही मोठी गोष्ट आहे. माओचं एक वाक्य आहे की एखाद्याला खांद्यावर घ्यायचं असेल,
एखाद्याला खांद्यावर घ्यायचं असेल तर आधी त्याच्यासमोर झुकावं लागतं. किती मोठं वाक्य आहे. एखाद्याला खांद्यावर घ्यायचं असेल तर आधी त्याच्यासमोर झुकावं लागतं. झुकणे म्हणजे त्याला उचलण्यासाठी खांद्यावर. ही मोठी माणसांची लक्षणं असतात. आता काही लोकांना वाटेल त्यांचं नाव कशाला घेतलं. अरे ही सगळी इतिहासातली मोठी मोठी माणसं आहे, त्यांनी जी काही उत्तम असं मनुष्यासाठी काहीतरी तत्त्वज्ञान दिलेलं आहे, त्याचं कुठे उपयोग होत असेल तर तेवढा संदर्भ दिला पाहिजे. गिरीश भाऊ, तुमच्या नावाने इला पुरस्कार देण्यासाठी आज आम्ही मंचावर उपस्थित आहोत. मला याचा आनंद झाला की ही प्रज्ञावंत आणि मर्द अशी व्यक्ती आमच्या विकासने शोधली, भारतीने शोधली. पौरुषत्वाच्या संदर्भात, पुरुषांच्या संदर्भात म्हटलं जातं, पौरुषत्व पुरुषांनी दाखवायचं असतं. स्त्रीत्व जेव्हा स्त्री दाखवते तेव्हा ती कोण होते. बहुत लढी वो मर्दानी झाशीवाली राणी थी. ती मर्दानी झाशीवाली जशी आहे तशी तू तुझ्या क्षेत्रातली मर्दानी आहे. पर्वतांवर चढणं, शिखरांपर्यंत पोहोचणं, आंतरराष्ट्रीय पातळीवर तू नाव मिळवलेलं आहे, फार मोठी गोष्ट आहे. आमच्यावर असे संस्कार झाले. आता आम्ही तिथे बोलत असताना आमचे श्याम मानव भाऊ, मी त्यांच्याशी जेनेटिक प्रवासाबद्दल बोलत होतो. जीन्समधून, आईवडिलांच्या शुक्राणूंमधून आमच्या जीन्समधल्या स्मृती प्रवास करतात, हे विज्ञान मान्य करत आहे. आणि ही हे देवाची देणगी वगैरे नाही. पहिल्यांदा लक्षात घ्या की देवाची देणगी जे सांगत आले, देणगी देण्यासाठी देवाने काय डायरी मेंटेन करून ठेवली आहे की यांना देणग्या द्या, यांना देऊ नका, हे आपल्या सोयीची नाही आहे, हे जास्त सोयीची आहे, असं नाही आहे. ही जेनेटिक देण आहे, जीन्समधून आली आहे. कदाचित तू आधीच्या जन्मात पुरुष असतील आणि हे सगळे पराक्रम तुझ्या नावावर तेव्हाही झाले असतील, किंवा एखादी योद्धा असतील, पर्वत ओलांडून लढाई लढली असतील. हे सगळं असं आहे. गुणसूत्राप्रमाणे आयदर स्त्री किंवा पुरुष होतो. 2 डॉक्टर बसले आहेत. स्त्री पुरुषात फारसा भेद नाही, पण तो भेद लिंगात्मक भेद असा लादण्यात आला. असे संस्कार केले. माझ्या रायबाई भुलाबाई नाटकामध्ये समाचार घेतला आहे, मी एक उदाहरण देतो त्यातलं. ती माय म्हणते, ऐक राजेश्री, ती माय म्हणते नवऱ्याला, आजी मी म्हणतो, वराडी भाषेत, आजी मी म्हणतो का पोरीचं लग्न करून टाका ना औंधा. तो तिचा बाप म्हणतो, कायले एवढी जल्दी करतो, तुम्हाला काय कळते, जैराची पोळी घरात नाही ठेवली पाहिजे जास्त दिवस. तर तो पोरीचा बाप म्हणतो, का हो बाई, पोरीची जात जैराची पुडी, मग पोराच्या जातीला तर जैराचा पुडा म्हणाले पाहिजे. ऐक रे स्वर्गातून, तो हाच कवी आहे सुधाकर गायधनी. काय माणसं आहे. अरे तुम्हाला लताबाईने गायलं, तुम्हाला यांनी गायलं. गायनाने, आंगिक वाचिक अभिनयाने कविता सादर जो करतो तो शब्दांवर अन्याय करतो. कवितेला शब्दांच्या स्वाधीन सोडून द्या ना, ती पाहत बसेल आणि रसिक पाहत बसतील. आंगिक वाचिक अभिनय करता, ॲक्टिंग करता, गाऊन दाखवता, दादेला मवतात हे भिकारी कवी. सरळ बोलणं आहे माझं. अशी दाद मागता का? कवितेला मोकळी करा, तिला स्वतंत्र राहू द्या. रसिक श्रेष्ठ आहे तिला समजून घेण्यासाठी. रसिका इतका दुसरा समीक्षक नसतो. म्हणून आयुष्यात आपल्या संग्रहाची किंमत ठेवायची. असं सगळं सांगूनही आज मी तुला माझा संग्रह यासाठी सप्रेम भेट देतो आहे, जो मी कधीच कुणाला देत नाही. 1000 रुपये किंमत आहे त्याची, देणंही सोपं नाही. हो ना साहेब, परवडत नाही. अशी किंमत असली तर परवडत नाही. 100-125 रुपयाची किंमत असली तर वाटत बसतो आपण. हा संग्रह पण मी कोणाच्या हस्ते देणार आहे. भाऊ तुम्ही मला क्षमा करा, मी तुमच्यापेक्षाही सिनियर आहे. सिनियर माणसाचं ऐकलं पाहिजे. माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही मंचावर यावं आणि आम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत हा ग्रंथ, महावाक्य हा ग्रंथ राजर्षीला भेट द्यावा. तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगतो. हा ग्रंथ पुढच्या महिन्यात इटालियन भाषेत रोममधून प्रकाशित होत आहे. धन्यवाद.
सीमो झाडे फाउंडेशन तर्फे आज डॉक्टर गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्काराला उपस्थित सर्व मंचावर सन्माननीय अतिथी, उपस्थित सन्माननीय बंधू भगिनींनो, उमरेड सारख्या एका छोट्याशा शहरामध्ये एक उत्कृष्ट शिक्षक, नाट्य क्षेत्रामध्ये काम करणारे पत्रकार, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे शिक्षण तज्ज्ञ म्हणून ज्यांनी काम केलं असे स्वर्गीय सीमो झाडे यांच्या नावाने ही संस्था आम्ही सुरू केली आणि या संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष श्री विकास झाडे आणि भारती झाडे यांनी व्यसनमुक्तीच्या क्षेत्रामध्ये आम्ही सर्व संचालक मंडळांनी हे कार्य सुरू केलेलं आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज या ठिकाणी मी सर्वप्रथम आभार व्यक्त करेल की आपल्या इथे असलेल्या सर्वांना परिचित असलेले आपले अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी, सामाजिक, राजकीय आणि सर्व क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं काम आहे, विकासने सांगितलं आणि सर्व वक्त्यांनी सांगितलं, असे आदरणीय डॉक्टर गिरीश गांधी सर यांनी या पुरस्काराला आपलं नाव देण्याची आम्हाला संमती दिली संस्थेला, म्हणून सर्वप्रथम मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करेल की त्यांच्या नावाने हा पुरस्कार आम्ही राष्ट्रीय स्तरावर देतो. आज या पुरस्काराच्या मानकरी ज्या गिर्यारोहक म्हणून ज्यांनी नाव कमवलेलं किंवा विविध क्षेत्रामध्ये त्यांचा परिचय देताना अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे, साहित्य क्षेत्र असेल किंवा अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या करीत आहेत. एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यासमोर संस्थेच्या माध्यमातून आम्ही आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजचा सन्मान, संस्थेचा सन्मान त्यांनी स्वीकारला. आज इथे उपस्थित असलेले पालक असतील किंवा इथे सगळे बंधू भगिनी असतील, माणसासमोर संकट आली की अनेक माणूस खचतो आणि आपल्या ध्येयापासून दूर जातो. विद्यार्थी असेल, शेतकरी असेल, अनेकांनी आपण पाहिलेलं आहे की वेगळ्या टोकाला भूमिका घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे. परंतु अशा राजश्री ताई या आपल्याला प्रेरणादायी आहेत. इथे असलेला प्रत्येक श्रोता प्रेक्षक आपल्या मुलांना किंवा आपल्या कुटुंबाला त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन जाईल की खरोखरच विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा माणूस ध्येय गाठण्याचं जर त्यांनी मनात आणलं, प्रयत्न केले, तर तो उत्तुंग शिखरसुद्धा त्या ठिकाणी गाठू शकतो. आणि म्हणून अशा राजश्रीताई जाधव पाटील यांनी हा आमचा डॉक्टर गिरीश गांधी सामाजिक कार्य पुरस्कार स्वीकारला, त्या संमती दिली. मी त्यांचं अभिनंदन करेल आणि त्याचप्रमाणे त्यांचं संस्थेतर्फे मनापासून आभार व्यक्त करेल की त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यात संमती दिली. या ठिकाणी आज ज्यांच्या हस्ते, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला, असे आदरणीय आपल्या नागपूरचे सुपुत्र, महाराष्ट्राचे, देशाचे सुपुत्र, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विश्वकवी ज्यांना संबोधू असे सुधाकरराव गायधनी भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. त्यांनी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आपणा सर्वांना केलं आणि अध्यक्षपद स्वीकारलं. त्याबद्दलसुद्धा मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. आपल्या नागपुरातील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट पद्मश्री डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम हे सुद्धा सीमो झाडे सरांचे विद्यार्थी होते. उमरेडसारख्या छोट्याशा शेव या गावातनं ते आलेले आहेत, ग्रामीण भागामधनं आलेले आहेत. तरीसुद्धा यशाच्या मोठ्या शिखरावर ते पोचलेले आहेत. अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या हस्ते हा पुरस्कार राजेश्रीताईंना देण्यात आलेला आहे. मी चंद्रशेखर मेश्राम सरांचं आपल्या संस्थेतर्फे मी खूप खूप त्यांचे आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये समाजामध्ये असलेली जी काही अंधश्रद्धा असेल, अंधश्रद्धा अनेकदा वाईट परिणाम समाजावर, त्याचे घातक परिणाम होतात आणि म्हणून त्यातून या मानवाला किंवा समाजातील लोकांना वाचवण्यासाठी प्रबोधनाचं काम ज्यांनी हातात घेतलेलं आहे. अनेकदा अशा प्रबोधनकारांच्या जीवावरसुद्धा ते बेतते, परंतु कुठल्याही प्रकारची पर्वा न करता अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून प्राध्यापक
श्याम मानव सर हे काम या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये करतायत. त्यांनीसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. मी त्यांचंसुद्धा संस्थेतर्फे आभार व्यक्त करतो. सुविख्यात मानसशास्त्रज्ञ निवृत्त प्राचार्या स्वाती धर्माधिकारीताई यांनीसुद्धा अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं आहे. त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आभार व्यक्त तुम्ही उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू भगिनी, सिमो धाडे फाउंडेशन आणि डॉक्टर गिरीश भाऊ गांधी यांच्यावर प्रेम करणारे या सभागृहामध्ये असलेले सर्व मान्यवर. मगाशीच गायधनी सरांनी सांगितलं की कोणाचं नाव सुटलं तर राग येतो, म्हणून मी नाव काही घेणार नाही. सर्व उपस्थित सभागृहामध्ये असलेले मान्यवर खूप मोठी मोठी व्यक्ती आहेत, म्हणजे त्यांचं नाव इथे मंचावर आहेत आणि उपस्थितामध्येही फार मोठी नावं आहेत. असे सर्व मान्यवर की जे सिमो धाडे फाउंडेशन, विकास झाडे असतील, भारती झाडे असतील, डॉक्टर गिरीश भाऊ असतील, यांच्यावर प्रेम करणारे सर्व श्रोते बंधू भगिनी, या सर्वांचं उपस्थितामध्ये मी या ठिकाणी सर्वांचं आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आमच्या संस्थेचे जे काही प्रकल्प संचालक आहेत, कर्मचारी आहेत, ज्यांनी या व्यसनमुक्ती केंद्राला, सत्यनारायणजी नुवाल यांच्या नावाने आम्ही व्यसनमुक्ती केंद्र चालवतो, या केंद्राला चांगलं काम करण्यासाठी ज्यांची मेहनत आहे, परिश्रम आहे, असे सर्व आमच्या संस्थेचे कर्मचारी, आम्हाला सहकार्य करणारे आमचे सर्व मित्रपरिवार, या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम दरवर्षीच होणार आहे. पुढल्या वर्षीसुद्धा यापेक्षा जास्त संख्येने पुन्हा आपण या ठिकाणी उपस्थित राहून आम्हा सर्वांना, संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहन द्यावं, मार्गदर्शन करावं, सहकार्य करावं, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं आभार या ठिकाणी संपवतो. मी या ठिकाणी पुन्हा एकदा मंचावरील सन्माननीय अतिथी, ज्यांनी सत्कार मूर्ती आहेत, त्यांचंसुद्धा अभिनंदन, त्यांचंसुद्धा आभार आणि सर्व उपस्थितांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करून हा कार्यक्रम इथे संपला असं आयोजकांच्या वतीने जाहीर करतो. जय हिंद, जय भारत.